भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका अध्यक्ष संचालक टीडीसी बँकेचे राजेश दादा सावळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि डोकेकरांचं आयोजन तुम्ही पाहताय। खरं तर मैदानाच्या चौफेर बाजूला हिरवमय वातावरण तुम्ही पाहताय। सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये वसलेले हे मैदान तुम्ही पाहू शकता। स्वर्गीय दाजी बेंडू भोईर हे क्रीडांगण तुम्ही पाहता आणि या मैदानावरती तुम्हाला एक मोठा सामना पाहायला मिळतोय। करेश पात्रे त्याच्या साथीला तुषार जोशी ही सलामी जोडी मध्ये दाखल झाली आहे। गोलंदाजी बारकवरती गोलंदाज किडनी रोहित भालेराव आता सज्ज होत असताना दोन ऑफिशियल पंच त्यांचा इशारा आलाय गेम ऑन लेट्स प्ले। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम। पहिला बॉल गोलंदाज तयार होतोय। स्ट्रायकिंग एंडवरती करेश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तुषार गोलंदाज किडनी पहिला बॉल पहिलाच बॉल भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतोय परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव मिळते आणि श्री गणेश होत असताना टीम स्वराज 11 भातबड या संघाचा श्री गणेश होतोय। एक धाव धावफलकावरती जोडली गेली। गोलंदाज किडनी पहिल्याच बॉलवरती लाईन तो भरकटतोय। चांगली गोलंदाजी करावी लागेल। मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली बॉल चालला यावेळेस पात्र खरं तर फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅबल झाला। कॅच होतो ऑन साइडला करेश मात्रेला परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता। एक सिंगल जोडली गेली टीम तो सज्ज झालाय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर धाबा फक्त एक सिंगल आपण पाहिली आणि संघर्ष आता करेश मात्रेचा तुम्हाला पाहायला मिळेल। खूप चांगली क्षेत्ररक्षणाची बीबी रचना यावेळेस देखील पुन्हा एकदा टेस्ट थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते। यावेळेस देखील तुम्ही पाहाल खरं तर स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय करेश मात्रे सलग 2 बॉल त्याला बीट केले परंतु मैदानावरती काय घडले काय बिघडले पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील। पंच आहेत 3 दिवसांमध्ये उल्लेखनीय कामगिरी या दोन्ही पंचांची आम्ही पाहिली आणि आतापर्यंत सलग 2 बॉल बीट करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय करेश मात्रे गोरदास यार समीर ऑन साइडला खेचलाय चांगला फटका डीप मध्ये खेळाडू त्याच्या हाताला ब्रश करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर दोन धाबेच्या साथीने आता धाव संख्या धाव फलकावरती 19 धाबा टीमची टोटल तुम्ही पाहताय 15 पहिल्या षटकाच्या अंती 15 धाबा। हा ट्रॅकर होता कसा सोडेल करेश मात्रे त्याच्या बॅट मध्ये बॉल चाललाय डी बॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आधीच्या बॉलवरती नजाकत तर या बॉलवरती ताकद बॉल सीमा पार आउट ऑफ आता शिल्लक आहे अजून मैदानाच्या आतमध्ये भातबड संघाचं 24 कॅरेटचं सोनं बाळा तरे मैदानाच्या आतमध्ये अजून येणं बाकी आहे का बॅटिंग केली होती खरं तर खरबीच्या मैदानावरती साई एकब्रा चषकामध्ये पूर्ण मैदान ज्या खेळाडूने गाजवून ठेवलं होतं तो बाळा तरे या बॉलला देखील गोल गिरकी घेतली पुन्हा एकदा टप्पा पडला बरदा बेगाने बॉल निघून चाललाय यस्ती रक्षकाच्या जमाद्या काहीशी चर्चा करत असताना करेश मात्रेला तुम्ही पाहताय 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या षटकातील पुढचा बॉल अजून शिल्लक आहे बंटगो शेवटचा बॉल आता शिल्लक आहे समीर वरती आक्रमण चढवला होता 10 धाबा इथे जमा केल्या जरूर परंतु आता कमबॅक करत असताना समीरला तुम्ही पाहता राईट मोर द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू कॅच ड्रॉप करेश मात्रे सारख्या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान देताय तर त्याची किंमत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोजावीच लागेल याच शंकात नाही। या षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं देखील समाप्त झालं या षटकामध्ये धाबा जर एक चौकार आला एक षटकार आला तर देखील खर्च केला फक्त 11 आणि धावसंख्या टीमची टोटल धावफलकावरती 26 धाबा।
धाबा राईट मोर द विकेट. पहिला बॉल अडबा बाटना खेचला मिड विकेटला खेळाडू जज करतोय समीर डीप मध्ये चेंडूला तो फेक करतील एक धाव तर एक पटी दुसरीचा प्रयत्न होतोय दोन धाबा मैदानाच्या आतमध्ये भरधाव वेगाने ते देखील एक पडला गेल्या गुड रन बिटवीन द विकेट गुड कॉलिंग असतो हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं झपाट्यानं या दोन धाबा इथे एक पडल्या गेल्या. धाव संख्या पुढे सरकेल 28 धाबा टीमची टोटल तुम्ही धाव फलकावरती पाहताय दोन्ही संघ ताकदवर आहेत दोन्ही संघ तुल्यबल आहेत 40 ते 45 धावा जर या मॅच मध्ये बनल्या गेल्या तर मॅच मध्ये मजा येईल कारण दुसऱ्या डावामध्ये रोहित भालेरावची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. शपथ झाले होते अडबा बाट खेचण्याचा प्रयत्न इथे संपर्क नाहीये बॅटन बॉलचा लेग स्टिकच्या वरनं बॉल निघून चालला यष्टीरक्षक किडनीच्या हातामध्ये डॉट पॉची समाप्ती होत असताना 28 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. वेग तुम्हाला पाहायला मिळतोय श्राफिलचा परतो त्यासोबत अचूक टप्पा देखील तुम्हाला पाहायला मिळेल लाईन आणि लेंथ वरती तो गोलंदाजी करत असताना या वेळेला मात्र फेकून दिलाय लॉंग लेगला बॉल चाललाय हवाशी वार्तालाप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर करिश पात्रेच्या बॅटमधून येतो षटकार. सातारा टीमची टोटल धावसंख्या आता प्रचंड वेगाने पुढे जाईल 34. अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता पाहिलं होतं करिश मात्रेनं लाईन खराब आहे बॅटचा चेहरा ओपन केला त्यानंतर लाईन खराब आहे पाहिलं बॅटचा चेहरा बंद केला आणि अंपायर सांगत असताना ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू होता आणि आता व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. यावेळेस देखील अडबा बाट खेचला बॉल चालला मिड विकेटला खेळाडू इथे जज करतोय एक सिंगल एक मिनिट दुसरीचा प्रयत्न होतोय दोन धावा बनतील का हो बनतील देखील कारण खेळाडू डीप मध्ये समीर थोडासा फंबल झाला प्रदीप होते आणि दोन धाबा इथे देखील एकवटल्या गेल्या आणि त्याच दोन धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 37 धाबा टीमची टोटल फलकावरती तुम्ही पाहताय. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत फेकून झाले जवळजवळ 5 चेंडू फेकले त्यामध्ये एक बॉल वाईट फेकला होता 2 गो. या वेळेला देखील पारला स्ट्रोक पाहायला मिळतोय मिड विकेटला गोडीच्या वेगानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील का बॅटिंग करतोय करिश पात्रे कॅच ड्रॉप झाली परंतु होता या वेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा वापर जरूर केला परंतु लाईन खराब आहे पण आम्हाला सांगत असताना अगदी ऑफस्टिकला सोडून जाणारा हा चेंडू होता टीमची टोटल धावसंख्या धाव फलकावरती 44 धावा तुम्ही पाहताय मदरच्या मध्ये तुषार जोशी आणि त्याच्या साथीनं करिश पात्रे दाखल झाला सलावी जोडी अजूनही खेळतीये. या बॅटला देखील आता दबाव असेल गोलंदाजावरती आणि त्याच दबावाला जुगारून आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल धावसंख्या पुढे सरकेल धाव फलकावरती आतापर्यंत 45 धाबा 45 रन. पुन्हा एकदा ऑन साइडला घेतला यावेळेस फटका पोचला की काय की हवेच्या लाटावरती सोडून पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर हवा के साथ साथ बॉल सीमा पार शेपट गोड केले करिश मात्रेनं त्याच्या बॅटमध्ये आलाय षटकार.
झेल सुटला होता ज्यावेळेस आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला होता करेश माद्रे आणि त्यावेळेस आपण पाहिलं तर जबळ जबळ 25 आकड्यावरती झेल सुटला होता परंतु तदनंतर आता हा जखमी बाग मैदानाच्या आतमध्ये दहाडत असताना षटक क्रमांक 14 गोरदा सज्ज होतोय 3 षटकाची अंती धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 50 अप 51 धाबा या वेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता गोरदा सज्ज होतोय षटक क्रमांक 14 गोरंदाची मार्कवरती इर्षादला तुम्ही पाहता इर्षादचा पहिला बॉल जो राहिला गोरंदाच्या नावावरती समोर तुषार जोशी बॅटन पाठ शंभर गुडघा टेकवायचा होता आणि ऑन साईडला मोठा फटका खेचायचा होता पण तो जमला नाही ऑन साईडला खेचलाय पुन्हा एकदा मिड विकेटला हा देखील बॉल आता चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला सुरुवात केली त्याच प्रकारची सुरुवात आता मदरच्या मध्ये तुषार जोशी देखील करतोय फुलटॉस होता यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल फलंदाज बाद परतावा लागेल माघारी नेट नंबर 3 वरती दाखल होतोय सागर तरेला तुम्ही पाहता नेट नंबर 3 वरती सागर तरे येत आहेत मदरशाप मध्ये अजून एक अष्टपैलू खेळाडू हार्ड हिटर म्हणून तो जाणत जातो 3 बॉलचा खेळ संपन्न झाला 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील रोहित भालेराव सारखी चुनौती या मोरेश्वरचा क्रिकेट तुम्ही पाहिला असेल तर सातत्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये तोडफोड बल्लेबाजी नेहमीच आपण रोहित आणि त्याच्या साथीने मोरेश्वरची पाहिली या बड्याला देखील स्विंग आणि मिस अंपायर सिग्नल पंच बळेत आमच्याकडे सांगत असताना लाईन खराब आणि आता दिशा गोरंदाज भरकटलाय दिशा जर तो भरकटलाय तर दशा देखील व्हायला टाइम लागणार नाहीये परंतु आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 58 धाबा लॉस ऑफ 1 विकेट चांगली धावसंख्या मदरच्या मध्ये तुम्ही पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय नोमास लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एक सिंगल तर एक बडी दुसरीचा प्रयत्न होतोय 2 धाबा भरपूर वेगाने एक बडा तिसरीचा प्रयत्न होईल का परंतु नकार दिलाय 2च धाबा इथे मिळतील 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुन्हा एकदा पोळे सरकेल 60 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय टीम स्वराज पण बादबड संघाच्या माध्यमातून नक्कीच मंगेशजी कडव जे पुरस्कार देत आणि त्याच्या साथीने दिनेशजी कडव जे अंबेशिवचे उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय लॉंग ऑफला खेळाडू जज करतोय मोरेश्वर कॅच ड्रॉप बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल 4 धाबा ग्रुप ग्रामपंचायत अंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेब आपला सुरेंद्र आपण मंचावरती या आयोजन कमिटी आपली वाट पाहते आणि त्याचबरोबर मंगेशजी कडव आपणास देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती यायचं हा चौकार आला टीमची टोटल पुढे सरकेत असताना पुन्हा एकदा खेळलाय ऑन साइडला लांब पल्ल्याचा दूरच दूर गोलंदाजाला लागली आता हुरूर बॉल किती जाईल दूर बाउंड्री लाईनच्या बाहेर डिबॅक स्कोरला ठोकलाय बॉल सीमा पार हा षटकार आणि या षटकाराच्या तुम्ही पाहताय खरं तर त्या पावऱ्यांमध्ये
पॅव्हलियनमध्ये तुम्ही पाहू शकता 3 दिवस सातत्याने त्यांनी नक्कीच स्वयंसेवकची भूमिका घेतली आहे. प्रत्येक चेंडू ते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये धाडतात. निकेश तुमचं देखील स्वागत आहे. 70 धावा बनल्या गेल्या आणि आता 71 धावांचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. धन्यवाद. लांबीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. खडे गोलिवली संघाच्या वतीनं पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दुपारचं सत्र आपण पाहतो आमदार चषक 2024च्या स्पर्धेचं. एका बाजूला भातबड आणि दुसऱ्या बाजूला खडे गोलिवली या दोन टीम मध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळते. स्वराज 11 भातबड या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 70 धावा बनवण्यात आल्यात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि 71चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. एकाहत्तर धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. आणि आता जाऊया थेट मॅच कडे. दोन ऑफिशियल पंच कुणाल पेनकर आणि राजेश भोईर या ठिकाणी सज्ज होतात. काय धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. करेश मात्रेचा पण विचार केला तर 43 धावांची एक जबरदस्त इनिंग त्याने साकारली नाबाद. त्यानंतर दुसऱ्या बाजूला सागर तरेने एक उत्तम दर्जाची साथ त्याला दिली. तुषार जोशी हा देखील खेळ चांगला राहिला या देखील खेळाडूचा आणि जवळजवळ 70 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि 71 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. रोहित भालेराव आणि त्याच्या साथीनं मोरेश्वर. स्ट्राईकिंगला मोरेश्वर, नॉन स्ट्राईकिंगला रोहित भालेराव अर्थातच किडनी या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. खडी गोलवली टीमचा हा ग्रामीणचा खेळाडू तुम्ही पाहतात मैदानाच्या मध्ये दाखल झाला. मॅचला होईल सुरुवात. 4 षटकांची मॅच. यानंतर तुम्हाला सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहायला मिळेल जो नुकताच विजयी झालेला संघ आहे पलक 11 मात्रेपाडा आणि चालू सामन्यातील विजेता संघ हे लक्षात असू द्या. दोन्ही संघाला विनंती राहील षटक क्रमांक पहिलं चालू होत आहे. 71 धावांचं लक्ष. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. पहिलं षटक हाताळत असताना करेश मात्रे संघाचा सर सेनापती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. बेरी फर्स्ट बॉल कबाच्या दिशेने फटका उडवलाय. इनफिल्डला क्लिअर करत असताना आपण पाहतोय जशात तसं प्रत्युत्तर देत असताना टी फॉर टॅग मोरेश्वरच्या बॅट मधून यावेळेस आपण पाहतोय पर्यंत आपण 2 दिवसीय स्पर्धा पाहिली. 5 षटकांच्या मॅचेस या ठिकाणी कव्हर करण्यात आल्या. परंतु आता उर्वरित 2 दिवसामध्ये तुम्हाला 4 षटकांच्या मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतील. याचं मागचं कारण आहे
यावेळेस आपण पाहतोय लाईन चांगली आहे. क्वार्टर फायनल पर्यंतच तुमच्या धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील हे लक्षात असू द्या. या अगोदर 5 षटकांच्या मॅचेस झाल्या, त्यामध्ये प्रत्येक संघ पुढे सरकलाय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर आता दुसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत आपण जर पाहिलं तर नक्की 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये जो संघ किंवा जो खेळाडू रेस मध्ये असेल त्याला 5 धावा एक्स्ट्राच्या देण्यात येतील हे लक्षात असू द्या. त्या तुमच्या धावसंख्येमध्ये जॉईन करण्यात येतील. मग गोलंदाज असो किंवा फलंदाज, त्या पॉइंट मध्ये 5 पॉइंट ऍड होतील हे लक्षात असू द्या. दोन्ही खेळाडूंना समान संधी आहे. करिश मात्रे आपण पाहतो ज्याच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आणि आता दुहेरी धाव या ठिकाणी एकवटत असताना मोरेश्वर आणि रोहित भालेराव. ओव्हर द विकेटने चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, धीमा गतीचा बॉल होता त्यावरती फटका खेळण्यासाठी भाग पाडले मोरेश्वरला आणि मिड ऑफला आपण पाहतो एक सुंदर झेल टिपत असताना फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय 6 या धाव संख्येवरती लागणारा पहिला धक्का 71चा आव्हान असताना टीम खडे गोलवली संघाला. यानंतर न्यू बासमन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 ला दाखल झालाय श्राफिल. यावेळेस आपण पाहतोय विकेट करण्याचा प्रयत्न होता, हा चेंडू बॉडीवरती आदळलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती, पंच सहमत नाहीये. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय दीपकजी मिरकुटे यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब, आपण आलात, आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषक 2024 च्या या पर्वामध्ये करिश मात्रे ओव्हर द विकेटने लाईन चांगली पाहायला मिळते. अप्रतिम बॉल, शेवट देखील घोड केलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. बिलॉंग टू द विकेट. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय, अस्थिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल आणि पहिल्या षटकाची सांगता होत असताना 1-6 ही धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये टीम खडे गोलवली 71 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये 24 बॉल 71 धावा त्यांना बनवायचे. पहिल्या षटकामध्ये आल्या 5-6 आणि आता विजयासाठी गरज एकंदरीत 65 धावांची 18 बॉल मध्ये. स्ट्राइक एंडला आपण पाहतो किडनी हा फलंदाज आता सज्ज झालाय. आक्रमक पवित्र त्याला घ्यायचंय, कारण 65 धावांचं भलं मोठं टार्गेट चेस करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल मध्ये त्याला बनवायचे आहेत. 65 धावा याच अनुषंगाने बॅटिंग करायची आहे. तुषार जोशी सज्ज झालाय. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने व्हाट अ शॉट. खडेकडे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत असताना बासमन रोहित भालेरावच्या बॅट मधून स्टंट अँड डिलिव्हर्ड पॅच, बॉल सीमा पार, षटकार. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. नॉन स्ट्राइक एंडला जो शांत उभा होता मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव, तो आता स्ट्राइक एंडला आलाय. आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय देत असताना तुषार जोशीला टीम भादवड संघाला त्याच्या विरोधात टोकला षटकार. धावसंख्येला आकार मिळतो डबल डिजिट मध्ये 11 धावा.
12 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतो वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न होता तुषार जोशीचा, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम बॉडी. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अंपायर सिग्नल इज वाईड बॉल. अवांतर धाबी ते मिळते आणि अवांतर धाबेने 13 धावा धाव फलकावरती आहेत. 18 बॉल 65चं इक्वेशन असताना पहिला बॉलवरती षटकार आलाय. प्रत्येक बॉलवरती आता मात्र आक्रमण करावं लागणार आहे. या मॅच मध्ये टीम कडे गोलवली संघाला ऑनसाइडला पण पाहतो चेंडू वळवला. शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. इथे मात्र थ्रो थोडस खराब आलाय. जणू काही स्कीड झाले शतरक्षक त्या ठिकाणी सागर आपल्याला पाहायला मिळाले. आणि नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी 3 धावा एकवटत असताना खडे गोलवली संघ आपण पाहतोय प्रयत्न भरपूर करावा लागतील. मेहनतीची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागेल. मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती तुम्हाला एक्झूट करावी लागेल आणि चांगला खेळ प्रचंड ताकदीने या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका फर्स्ट ला होता, तिथे क्षेत्ररक्षक होते, तिथे मिस्टेक झाली. झेल ड्रॉप जमिनीला दान झाला. कॅचेस विन द मॅचेस हे आपण सातत्याने म्हणत असतो, परंतु मिळते एक सिंगल धाव. त्याचा पूर्णपणे फायदा उचललाय तो रोहित भालेरावने. एक सिंगल धाव एकवटली आहे. स्ट्राईक रोटेट करत असताना संघाची धाव संख्या धाव फलकावरती 17 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 71 धावांचं टार्गेट असताना या मॅच मध्ये ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना रोहित भालेरावला आणि त्यांच्या संपूर्ण संघाला टीम खडे गोलवली बॅटिंग करते. 71 धावांचा पाठलाग करत असताना रन्स मिळतील 4. ती टीम खडे गोलिवलीला आणि या संघाला शुभेच्छा देतात एरंजा टीमचे. आक्रमक गोलंदाज आपण पाहतो ललित भोईर यांच्या वतीनं फटका फसलाय रोहित भालेरावचा. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. चेंडू खाली येत असताना आपण पाहतोय स्वतः गोलंदाज स्कॉट हँड बोल. 1 मोर विकेट डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन होईल. या मॅचची गोल्डन विकेट. मोठ्या विकेटचं पतन होत असताना आपण पाहतो तुषार जोशीला मिळते सफलता. अगोदर पहिल्या षटकामध्ये करिश मात्रेने केलेली गोलंदाजी ही वाखाणण्याजोगी होती आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तुषार जोशी. शेवटचा बॉल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला दमदार स्ट्रोक. आल्या स्वागत केले. भव्य स्वागत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऑन साइडला. आणखीन एक क्वेश्चन होतं या ठिकाणी. आता 12 चेंडू 44 धावा संख्येची गरज आहे. या अगोदर थोडंसं इक्वेशन आपण वेगळं सांगितलं, जिथे 54 धावांची गरज आपण सांगितलं, परंतु चौकार आणि षटकार यानंतर या ठिकाणी आपण धावा काउंट केल्या आणि आता 44चं लक्ष ठेवण्यात आलंय. 12 बॉल 44 ची गरज आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे ती 27 वरती.
गोलंदाज हरीश षटक क्रमांक 3 मध्ये 12 बॉल 44 ची गरज आहे या मॅच मध्ये. राईट आर्म राऊंड विकेटने या स्टंड वरती आदळलाय बॉल. क्लीन बोल्ड होत असताना आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोठा विकेटचं पतन. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो माघारी परत आहेत. 1-4 विकेट डाऊन. श्राफिल बॅक टू द बॅट. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने. आपण पाहतोय आपण आलात साहेब, आम्ही आपले आभारी आहोत आणि या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव तिथे मिळेल. सिंगलच्या जोरावरती संघाची धावत संख्या धाव फलकामध्ये 28 आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर मिळाली सिंगल. 12 बॉल 44 इक्वेशन असताना आता येणारे 10 बॉल 42 धावसंख्येची गरज आहे. स्वराज 11 भादवड हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आज बदलापूर नगरीमध्ये खेळतो. ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला एकच धाव इथे मिळते. एकापेक्षा जास्त धावा इथे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं, तेव्हा सिंगलला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येते. परंतु आता सिंगल डबलने काही होणार नाहीये टीम खडे गोलवली संघाचं, कारण 12 चेंडू 44 ची गरज असताना अद्यापपर्यंत संघ थोडस दूर राहिलाय. या मॅच मध्ये मोठा फटका खेळायचा होता. स्विच इट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थर्ड मॅनला बीट करत अलॉंग द कार्पेट बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. लवकराला अखेर पार्टिंग करत असताना बामनला आपण पाहतोय. स्लोवर पद्धतीचा बॉल धीम्या गतीने चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी मित्रपणे अडचणीत टाकणारा हा चेंडू होता बासमन वामनला आणि या सन्मान मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 34 वरती पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहणार आहोत. गोलंदाज हरीश शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड लेग स्टंप. हा चेंडू पिचिंग झालाय. अंपायर समच्याकडे वळतात. इट इज व्हाईट बॉल आणि अवांतर जाऊन मिळतीये टीम खडे गोलिवली संघाला. हरीश मालवकरला आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल, परंतु हा शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न लिडिंग एज आणि स्वतः गोलंदाज हरीश इथे प्रयत्न करत असताना बोलते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धावत संख्या धाव फलकावरती 36. षटक क्रमांक 3 संपन्न झालंय. 71 धावांचं लक्ष असताना 36 वरती पोहोचलाय तो संघ खडे गोलिवली आणि आता येणारी 6 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे. स्वराज 11 भादवड संघाचे पुरस्कर्ते मंगेशजी कडव यांना विनंती आपण मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचं अंतिम षटक जिथे 35 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज बाळा तरीला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये अंतिम स्लॉगवरचं षटक आहे जिथे 35 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर खडे गोलिवली संघाला धावा चेस करण्यासाठी 3 षटकामध्ये 36 आल्या. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 35 ची गरज. सामना थोडासा कठीण आहे, परंतु आता कठीणला सोपं बनवावं लागेल. या मॅच मध्ये गोलंदाज बाला तरीच्या विरोधात पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय पडल्यानंतर अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. गुडलन वरून हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तोपर्यंत पहिला चेंडू डॉट आलाय.
समीकरण थोडंसं कठीण आपल्याला पाहायला मिळते. कदाचित 6 चेंडू 35 ची गरज असताना प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं होतं, परंतु पहिला चेंडू डॉट आल्यानंतर आता मात्र समीकरण कठीण अवस्थेमध्ये आलेलं आहे आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. 1 more wicket down, caught and pulled. शेवटच्या अंतिम षटकातील आता औपचारिकता फक्त शिल्लक आहे. अगदी आपण पाहिलं तर सामना भरपूर दूर चाललाय. तो कडवली गोलवली संघाच्या बाजूने आपण जर विचार केला तर आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 35 ची गरज. इथे आपण पाहिला तर हा फटका चांगला आहे. फक्त धावांमधील अंतर कमी करण्यात येईल. हा सामना जवळ अगदी आपण पाहिला तर स्वराज 11 भादवड संघाच्या बाजूने शेवटच्या अंतिम षटकामध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना बाळा तरेचे षटक आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल धाव जरूर आली आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धाबा संख्या 37 ऑन अ बोर्ड. औपचारिकता फक्त कंप्लीट करायची आहे. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. चला पलक किल्लेपण भात्रेपाडा संघाचे संघनायक यांना विनंती राहील आपण टॉस साठी लगेच आमच्या कॉमेंट बॉक्सच्या बाजूला यायचं. ज्या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल आजच्या दिवसातील. विनर वर्सेस विनर. लाईन अप्रतिम पाहायला मिळते. हा देखील चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 चालू आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना बाळा तरेचा शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची लिडिंग एज फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल खडी गोलिवली टीमला आणि एक मोठा विजय संपादित करत असताना टीम स्वराज 11 भादवड संघ